चला आज सकाळ सकाळ प्रेस दिला. तुम्ही बघू शकता शेवगा शेंगा घेतल्यात. हे बघा आज आपण सुक्क करणार आहेत. अद्रक लसूण कोथिंबीर थोडंसं खोबरं सगळं वलच काढलंय बरं का. मस्त सुक्क बनवायचं आहे आपल्या शेवगा शेंगा. शरीर आपलं चांगलं असतं खाल्लेलं. आता मी गॅस ऑन करणार आहे. तेल टाकूया आता आपण. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाका. आम्हाला जेवढं लागतं आम्ही तेवढं टाकतो. तुम्हाला जास्त तेलकट पाहिजे तुम्ही तेलकट पण करू शकता. पण आज सुक्क करणार आहेत आम्ही शेवगा शेंगा. आणि डायरेक्ट फोडणी बघू शकता तुम्ही. मसाला टाकूया. चांगलं तेलात परतायचं आहे. डायरेक्ट शेंगा त्यात शिजून नाही घेतले ना, डायरेक्ट तेलात असं चांगलं मसाल्यात परतायचं. बघा मसाला भाजलाय बघा. शेंगा पण जरा आता चवीपुरतं मीठ टाकलंय बरं का. आता आपल्याला तिखट आपले वगैरे घरातले तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका. अजून 1 चमचा हळद, अजून लाल कलर तिखटाचं बघू शकता. अजून 1 चमचा टाकते. दाखवले तुम्हाला. ते सगळं तेलात पडतायचं आहे बघा मस्तपैकी मध्ये. तुम्हाला दाखवते बघा. प्लेट झाकून ठेवलं तर कशी झाली शेंग. थोडासा कूट पण टाकायचा बरं का. शिजल्यात आपल्या शेंगा. थोडासा कूट टाकायचा. मस्त असं हलवायचं. तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून कशा शेंगा झाल्या शेवग्याच्या सुक्क्या. कशा झाल्या शेवग्याच्या शेंगा तुम्ही बघू शकता. सुक्क्या मस्त काळे काळे बघा. मस्त कसला मसाला झालाय. काळा कूट झालाय का नाही मसाला मस्त. मी मस्त तेलात पलटले. तुम्हाला माझी शेवग्याची सुक्की आवडले तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. तुमच्या तोंडाला पाणी सुटू द्या माझ्या शेवग्याच्या शेंगाला बघून. 10 मिनटं लागतात बघा शिजायला. तुम्हाला माझी शेंग आवडली असेल, माझं डिश आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशील. आमेन.